मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसून काल रात्री मुंबईत परतले। यावेळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। दावोस दौरा यशस्वी झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणात दिसून आला। यावर्षी 3,53,000 कोटींपेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे सामंजस्य करार प्रत्यक्ष झालेत, म्हणजे सह्या झालेत। त्याचप्रमाणे जवळपास 1 ते 1.5 लाख कोटी रुपयांचे आणखी सामंजस्य करार स्वाक्षरी होण्यासाठी परदेशी कंपन्यांनी स्वारस्य दाखवल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। या करारांच्यामुळे 2 लाखांपेक्षा जास्तीचे रोजगार निर्माण होण्याचे संकेतही आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव जगभरात असून त्यांचं नाव लोक आदराने घेतात। परदेशी गुंतवणुकीसाठी याचाही फायदा महाराष्ट्राला झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणामध्ये जाणवला आणि यावर्षी 3,53,000 पेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे एमओयू साईन झाले। जवळपास 1 ते 1.5 लाख आणखी एमओयू साईन करण्यासाठी लोकांनी चर्चा केली, स्वारस्य दाखवलं। आम्ही कामातून उत्तर देऊ, या आकडे बघून त्यांचे डोळे पांढरे होतील आणि 2 लाखापेक्षा जास्तीचे रोजगार मिळतील। जेम्स ज्वेलरीमध्ये 1 लाखापेक्षा जास्ती रोजगार मिळतील।